नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आज आपल्याकडे वंदना परांजपे आणि रत्नाकर परांजपे आलेले आहेत। वंदना परांजपेंनी 9 परिक्रमा पायी परिक्रमा केलेल्या आहेत। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली थोडक्यात माहिती द्यावी। नर्मदे हर। माझं नाव सौभाग्यवती वंदना रत्नाकर परांजपे। मी नाशिकला राहते आणि गृहिणी आहे। आपल्याला परिक्रमा करण्याविषयी कोणी माहिती दिली किंवा आपल्याला कसं सुचलं की परिक्रमा कशी करावी? आम्हाला दोघांना भटकंतीची आवड आहे। आम्ही आमच्या 2 व्हीलरवरनं, पहिले लुना होती, नंतर कायनेटिक होंडा होती, आता ऍक्टिवा होती। आम्ही लांब लांब सुट्टी मिळाली की लांब लांब 2 व्हीलरवरनं फिरायला जात असो। अजूनही जातो। अजूनही आम्ही ओंकारेश्वरला कधी बसनी जात नाही, आमच्या स्कूटरवरनच आम्ही जात असतो। तर अशी माझी ही आवड पाहून आमच्या नाशिकचे माधवराव लिमये म्हणून पत्रकार होते, त्यांनी मला हे पुस्तक वाचायला दिलं। अहिरे गुरुजी, नारायण अहिरे गुरुजी यांनी, म्हणजेच वियोगी नारायण यांनी काहीतरी 84-85 साली मैयाची परिक्रमा केलेली होती। हे पुस्तक त्यांनी मला दिलं आणि मला म्हणाले की हे वाच, हे तुला आवडेल। म्हणून हे पुस्तक मी एका बैठकीत वाचून काढलं आणि तेव्हापासून अजूनही वाचतेच आहे। तर ह्यांच्या प्रेरणेने तेव्हा मला नर्मदा परिक्रमा आणि नर्मदेबद्दल माहिती झाली। नाही तर आपण शाळेत असताना नर्मदा ही एक सप्तनद्यांपैकी मुख्य नदी आहे आणि तिच्या वाहण्यामुळे भारताचे उत्तर आणि दक्षिण भारत असे 2 भाग होतात आणि बाकी सगळ्या नद्या जरी पूर्वेकडून पश्चिमेकडून पूर्वेला वाहत असल्या तरी ही मात्र नदी पश्चिमेला वाहते, पूर्वेकडून राहते आणि तिला भारत मातेची कंबरपट्टा किंवा मेखला असं म्हणतात। एवढीच तिच्याबद्दलची माहिती होती। पण हे पुस्तक वाचलं आणि मग एक प्रकारे तिच्या प्रेमातच पडले म्हटलं तरी चालेल। मग मुलीचं लग्न झाल्यावर माझी मुलगी दिल्लीला असते, तर दरवेळेला तिच्याकडे जाताना नर्मदापुरम म्हणजे पूर्वीचं होशंगाबाद पार करून गेलो की नर्मदेवरचा पूल येतो आणि मग तिचं दर्शन होतं। येताना तसंच बुधनी पार केलं की नर्मदेचं दर्शन होतं। प्रत्येक वेळेला प्रवासामध्ये रात्र असली तरी नर्मदा जवळ आली की मला आपोआप कळायचं आणि मग मी दारात जाऊन नर्मदेचं दर्शन घेत असे। अशा तऱ्हेने परिक्रमा करायची जेव्हा ठरवली आम्ही, तर तेव्हा मी नोकरी करत होते, रजेचा प्रश्न होता मला। पण काही कारणांनी मला विदाऊट पे रजा मिळाली आणि विदाऊट पे रजा मिळाल्यामुळे मग आम्ही परिक्रमेला जायचं ठरवलं आणि आम्ही न ठरवताच योगायोग असा आला, 100 वर्षांनी येणारा योगायोग असा आला की त्या वर्षी कार्तिक शुद्ध द्वादशी ही 11 नोव्हेंबरला होती। त्यामुळे 11/11/2011 या दिवशी आम्ही आमची पहिली परिक्रमा उचलली। संकल्प सांगणारे आमचे जे गुरुजी होते, जितेंद्र शास्त्री किंवा बाला शास्त्री, जे ओंकारेश्वरचे माध्यान्ह पुजारी आहेत आणि ओंकारेश्वराचा नैवेद्याचा मान त्यांच्या घराण्याकडे आहे, असे जितेंद्र शास्त्री आम्हाला म्हणाले की आता एवढा सगळा योग जुळून आलाय ना, तर तुम्ही 11:11 पहिलं पाऊल उचला। आणि मग आम्ही तसा संकल्प करून बरोबर 11:11 ओंकारेश्वरहून पुढे चालायला सुरुवात केली होती। हा 100 वर्षांनी येणारा योग आणायचा आम्हाला मैयाच्याच कृपेने साधता आला होता। मग परिक्रमेला निघताना घरच्या लोकांनी तुम्हाला परवानगी दिली का? हा, दिली। आमची भटकंतीची आवड सगळ्यांना माहीतच होती आणि मुख्य म्हणजे आमच्या मुलीचं लग्न झालेलं होतं। आमच्यावर सांसारिक जबाबदारी काही नव्हती आणि यांना पेन्शन असल्यामुळे माझी जरी विदाऊट पे रजा असली तरी आर्थिक अडचण आम्हाला येण्याचा काही प्रश्न नव्हता। त्यामुळे आम्ही गेलो। नाही, आता कसं तुम्ही पहिल्यांदाच परिक्रमा करत आहात, त्यामुळे काय त्रास होईल काय नाही याची भीती तुमच्या मिस्टरांना वाटली का?
तुमच्या बरोबर कोणी सोबती होते का तुम्ही एकट्याच निघाले? नाही, आम्ही 2 जण आणि ह्यांचे ऑफिसमधले 2 मित्र होते. एक मराठे आडनाव होतं आणि एक कोथमिरे म्हणून आडनाव असं, त्यांच्याच ऑफिसचेच होते, ते रिटायर झालेले. असे आम्ही 4 जणांनी परिक्रमा पहिल्या दिवशी उचलली होती. मग परिक्रमेसाठी तुम्ही इथून ओंकारेश्वरला गेलात, तिथे संकल्प वगैरे केला. हो. आणि तिथून मग कशी तुम्ही ओंकारेश्वरहून तेव्हा हे योगी नारायणांचं तर पुस्तक वाचलंच होतं आणि सुहास लिमये पुण्याला शनी पाराजवळ सुहास लिमये म्हणून राहतात, त्यांनी पण परिक्रमा केलेली आहे. त्यांची परिक्रमा 123 दिवसात झालेली होती. त्यांचं पुस्तक पण आम्ही वाचलं होतं आणि त्यांच्या पुस्तकातनं मी काही नोट्स काढून घेतल्या होत्या, म्हणजे कुठे कुठे मुक्कामाला राहता येतं किंवा काय असं. तर ह्या योगी नारायणांनी केलेली परिक्रमा होती ही बऱ्याच म्हणजे 84 वगैरे सालची होती, तर तिचा एवढा आम्हाला उपयोग होईल का नाही माहित नव्हतं. पण सुहास लिमयेंनी 2003-04 मध्येच केली होती, त्यामुळे त्यांच्या पुस्तकाच्या नोट्स काढल्या होत्या मी आणि आम्ही त्याच्याप्रमाणे चालत होतो. तर पहिल्या दिवशी परिक्रमा करत असताना नवीन बस स्टँड आता ओंकारेश्वरचा झालेला आहे, तर तिथे आम्ही जरा दमलो आणि बसलो होतो, कारण खूप सामान होतं आमच्याजवळ. कल्पना नव्हती काय पाहिजे काय नाही, म्हणून सामान घेतलेलं खूप होतं. तर तिथे आम्ही बसलेलो असताना खेडीघाटला समर्थ कुटी म्हणून श्रीराम महाराजांचा आश्रम आहे. हे श्रीराम महाराज गोंदवलेकर महाराजांचे शिष्य. तर त्यांनी आम्हाला पाहिलं, अर्थात त्यांचा फोटो मी पाहिलेला होता आणि त्यांनी लिहिलेलं नर्मदा परिक्रमेवरचं पुस्तक पण मी वाचलं होतं, त्यामुळे ते गाडीतनं उतरल्याबरोबर मी ओळखलं की हे श्रीराम महाराज आहेत. आम्ही पटकन त्यांना नमस्कार केला श्रीराम महाराज म्हणून. मग त्यांनी पण नमस्कार केला आणि विचारलं. मग आम्ही नाशिकचे आहे म्हटल्यावरती ते म्हणाले की म्हणजे तुम्ही माझ्या भगिनी झाल्यात. म्हटलं कसं काय? तर म्हणे अहो मी तपोवनातच नाशिकला राहत असे. म्हणजे त्यांनी तपश्चर्या ही तपोवनात नाशिकला केलेली होती. तर ते म्हणाले आता तुम्ही कुठे राहणार आहात आज? तर सुहास लिमये मोरटक्क्याच्या जैन धर्मशाळेत राहिले होते. ओंकारेश्वर रोड रेल्वे स्टेशनच्या समोर जैन मंदिर आहे, जैन धर्मशाळा आहे, तिथे आम्ही राहायचं ठरवलं होतं. आम्ही म्हटलं आम्ही जैन धर्मशाळेत राहणार आहोत. सुहास लिमये तिथे राहिले होते. तर म्हणे ठीक आहे, तुम्ही तिथे पोहोचलात की फोन करा, म्हणजे मी तुम्हाला भोजन प्रसाद डबा घेऊन येईल असं त्याने आम्हाला सांगितलं. मग आम्ही त्याप्रमाणे जैन धर्मशाळेत गेल्यावरती संध्याकाळी ते आमच्यासाठी खूप मोठा डबा घेऊन आले. आम्ही 4 जणांचं भोजन होऊन सुद्धा खूप अन्न होतं. बरेच दुसरे परिक्रमावासींनाही भोजन प्रसाद झाला, एवढा ते प्रसाद घेऊन आले होते. आणि मग नंतर म्हणाले की काय काय एवढं काय सामान घेतलंय तुम्ही, दाखवा मला असं म्हणाले. आणि मग त्यांनी मी जे काही छोटं पातेलं, छोटासा तवा असं वगैरे काही काही घेतलेलं होतं, हे सगळं काढून टाका म्हणाले. असं कुठेही स्वयंपाक करावा लागत नाही आणि तुम्हाला मिळेल. त्याच्या आधी एक गंमत सांगते तुम्हाला. पहिल्या दिवशी परिक्रमेच्या आदल्या दिवशी हे सलून मध्ये दाढी कटिंग वगैरे करायला बसलेले होते आणि पंचक्रोशी परिक्रमा त्यावेळेलाच असते ओंकारेश्वरची. तर काही बायका तिथे बस स्टँड जवळ चूल पेटवून स्वयंपाक करत होत्या. ते पाहून मला थोडी भीती वाटली. मी माझ्याशीच बोलले की बापरे, मला घरात गॅसवर स्वयंपाक करायची सवय नाही मला एवढी, आणि हे असं चुलीवर स्वयंपाक, हे काही मला जमाचं नाही वे. काही नको, ही परिक्रमा नको करायला, आपण घरी जाऊया असं माझ्या मनात विचार आला. आणि माझ्या शेजारी एक बाबाजी बसलेले होते. खरं म्हणजे त्यांना काय माहिती की मी कोण आहे किंवा काय, आणि मी हे अगदी हळू बोलले होते, म्हणजे माझ्याशीच मी बोलले होते. तर ते म्हणाले की देखो बेटा, आपके लिए मैया ने अलग काम तय किया है जो आप कर रही हो. भोजन बनाना आपका काम नहीं है, आपको परिक्रमा में बना बनाया भोजन मिलेगा. ऐसा मत कहो कि मैं परिक्रमा नहीं करूंगी, कभी तुम्हें भोजन बनाने की जरूरत नहीं पडेगी. आणि मैयाची खरंच कृपा आहे, त्यांच्या मुखाने मैयाच बोलली होती. आजपर्यंत एवढ्या परिक्रमा मैयाने माझ्याकडून करून घेतल्यात, पण मला स्वतःला कधीही हाताने कुठेही स्वयंपाक करावा लागला
नाही. दररोजच्या दररोज चहा पाण्यापासून बालभोगापासून मला मैया देत असते. तुम्ही मग परिक्रमा शूलपाणी मार्गे केलीत का? नाही, पहिली परिक्रमा मी शूलपाणी मार्गे नाही केली. त्याचं असं झालं की आम्ही खलघाटला पोचलो. खलघाटला राम मंदिरामध्ये आम्ही राहिलो होतो, पण माझी तब्येत तिथे बिघडली. म्हणजे लूज मोशन वगैरे मला खूप व्हायला लागल्या. तर तिथले महाराज मला म्हणाले की शूलपाणी झाडीतून काही तुम्ही जाऊ नका, तुझी तब्येत आता इतकी बिघडली असताना ते चालणं तुझ्याच्यानी होणार नाही. मग त्यांनी सांगितलं की 52 गजा पाटी बोखराटा मार्गे जा, असं त्या महाराजांनी आम्हाला सांगितलं. माझी तब्येत बिघडली म्हणून आणखीन एक दिवस आम्हाला तुम्ही जाऊ नका, इथेच राहा असं सांगितलं. मग आमच्या बरोबरचे जे मराठे आणि कोथमिरे होते ते पुढे निघून गेले. आम्ही दोघं आणखीन एक दिवस तिथे राहिलो आणि मग दुसऱ्या दिवशी त्या महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पुढची परिक्रमा पाटी बोखराटा खेतिया शहादा अशी केली होती. तुम्हाला आता पहिलीच परिक्रमा त्यावेळेस तुम्ही केली आणि 1915 सालचं म्हणजे त्यावेळेस 11 साली आश्रम पण नव्हते. 2011 साली पहिली केली. 2011 साली तुम्ही केली म्हणजे त्यावेळेला जास्त आश्रम सुद्धा नव्हते. मग तुम्ही दिवसाला किती अंतर कापायचे? पहिल्या परिक्रमेमध्ये आम्ही पहिला विमलेश्वरला जाईपर्यंत तर आम्ही जास्त चाललोच नाही. 15 किलोमीटर 20 किलोमीटर एवढंच चालत होतो आम्ही. आणि विमलेश्वर नंतर मात्र आम्हाला एकतर अंकलेश्वरला काही लोक आम्हाला सोबत मिळाले. ते म्हणजे मागे पुढे आमच्या चालतच होते, पण मग आम्ही एका बोटीत होतो. मग त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर आमचा थोडा स्पीड वाढला. मग आम्ही 25 वगैरे किलोमीटर चालत, तरी ती परिक्रमा करायला आम्हाला 150 दिवस लागले होते. विमलेश्वरला त्यावेळेस बोटी सुद्धा लहान होत्या आणि चिखलातून हा विमलेश्वरून बोटी सुटतच नसत, कटपोरून सुटायच्या. आणि पण त्यावेळेला मैयानी आमच्या पहिल्या परिक्रमेमध्ये मात्र आमच्यावर कृपा अशी केली होती की आम्हाला दिवसाची बोट मिळाली होती. पण खूप चिखल मधनं तुडवत त्या बोटी अशा माणसं ढकलून पाण्यामध्ये सोडत असत आणि मग लोक चढायची. बायकांना तर चढताच यायचं नाही. पाय त्या मोठा टायर ठेवलेला असायचा, टायरवर एक पाय द्यायला जावं तर दुसरा पाय घसरायचा, असं काहीतरी व्हायचं. पण नावाडी लोक प्रत्येक बाईला टायरवर चढायला मदत करत असत आणि दुसरा बोटीतला माणूस बाईला खेचून घ्यायचा. बायकांना त्याच्यामध्ये चढणं खूपच तेव्हा कठीण होतं. पुरुष कसे ना कसे चढत असत, पण बायकांना म्हणजे बहुतांशी प्रत्येक बाईला ते नावाडी खालून टायरवर चढायला मदत करत एक जण आणि दुसरा बोटीत ओढून घेत असे. अवघड होतं ते. मिठी तलाईला पोहोचल्यावर सुद्धा आता जसं काही त्यांनी घाट बांधलाय तसं काही नाही नाही नाही. हो, समुद्रात उतरून कमरे एवढ्या पाण्यातनं सॅग डोक्यावर घेऊन कमरे एवढ्या पाण्यातनं चालत किनाऱ्यापर्यंत जावं लागत होतं. आता सगळं छान झालंय. आता तर बिर्लांनी धर्मशाळा ही इतकी सुंदर बांधली आहे की नाही तर तेव्हा राहण्याची पण काहीच सोय नव्हती. उघड्यावरच सगळे लोक राहत असत. पण आता छान हॉल पण चांगले केलेत बिर्लांनी. मोठे मोठे हॉल आहेत, रूम आहेत, 5-5, 10-10 लोक राहतील अशा रूमही आहेत. रूम घ्यायची असेल तर आपल्याला थोडेफार पैसे द्यावे लागतात, पण हॉल फ्री असतात. त्या काळामध्ये हल्ली जसे रस्ते तयार झालेले डांबरी नव्हते. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आता झाली, पण पहिल्या परिक्रमेमध्ये खूप म्हणजे राणापूर पासून तर मैया किनाऱ्यांनी त्या मांगलोर पर्यंत आम्हाला अक्षरशः वाळवंटातनं खूप चालावं लागत होतं. आता वरनं रस्ते झालेत, वाळवंटातनं फारसं चालावं नाही लागत. परत चिखलातनं पंप. हो, त्याचा आहे. माकडखेडा वगैरे कडे जाताना दक्षिण तटावरती माकडखेड्याहून शालिवान आश्रमला जाताना खूप पायपांचा त्रास होत असे. आताही होतो. आता काय होतं की ते किनाऱ्यावरचे जे पट्टे असतात ते खरे सरकारी जमीन असते, पण ती शेतकऱ्यांना ते बट्ट्यांनी देतात. पण ते काय करतात, अगदी
पाऊलवाट सुद्धा जमतेम सोडतात आणि अगदी शेताच्या कडेपर्यंत ते इतके बाभळीचे काटे लावतात की चालणं अवघड होऊन जातं. एवढं त्यांनी करू नये. माझी एवढीच विनंती आहे त्या शेतकऱ्यांना, हिंदीत सांगते म्हणजे त्या लोकांना कळेल की सही है आपकी खेती करना जरूरी भी है आपको, मगर परिक्रमावासी चलते हैं, औरतें चलती है, अब बच्चे भी आने लग गए हैं परिक्रमा में, तो उनको चलने के लिए कम से कम आप जो कांटे मत लगाओ, कांटों के जो बबूल के कांटे आप लगाते हो वो मत लगाया करो, और थोड़ा पीछे थोड़ी सी एक 2 फुट की तो कम से कम चलने के लिए जगह रखा करो. बहुत परेशानी होती है चलने में मैया के किनारे. खेती करना जरूरी है, ये मैं समझती हूँ, उसी पर आपका और आपका क्या सारे भारत का ही पेट किसानों पर ही चलता है. हम शुक्रगुजार है कि आप लोग इतना खेतों में कष्ट करते हो और हम लोगों को खाना मिलता है या भोजन मिलता है, मगर थोड़ा ये क्या करो कि कम से कम एक 2 फुट की जगह छोड़ के आप आपकी खेती करोगे तो परिक्रमावासी किनारे से चल सकेंगे. तेली भट्ट्यांनी गेलो होतात का तुमचं? हो तेली भट्ट्यांना गेलो होतो. नंतर पहिली अगदी महाराजांचं जे दर्शन झालं होतं आम्हाला, ते असे उभे होते, त्यांच्या मागे कुत्रा होता. तेव्हा एवढे म्हातारे नव्हते किंवा पायाला त्यांच्या जखमा नव्हत्या, काळे झालेले होते पाय, म्हणजे त्यांना ते मासे चावत असत ना, ते कमरेपर्यंतच्या पाण्यात उभे राहत असत दररोज जप करायला किंवा त्यांची काय साधना करायला पहाटे. त्यामुळे त्या हे झालं. त्यांना काही डायबिटीस वगैरे असं काही नव्हतं, पण मासे चावल्यामुळे त्यांना हे झालेलं होतं. पण पहिल्या जवळजवळ 14-15 सालापर्यंत त्यांच्या पायांना जखमा नव्हत्या, नंतर झाल्या. नंतर पण त्यांची गंमत सांगायची, 7व्या परिक्रमेतली आठवण सांगते. माझी 7वी परिक्रमा होती. मी फक्त जाऊन नमस्कार केला, बाबाजी नमस्कार. तर म्हणाले 7वी बार आ गई, म्हणजे इतकी त्यांची शार्प आठवण त्यांना की मी 7व्यांदा आले हे त्यांनी ओळखलं. 7वी बार आ गई असं म्हणाले मला. त्यावेळेस आश्रम जास्त नसल्यामुळे तुम्हाला कधी खायला मिळालं नाही किंवा नाही असं कधीही झालं नाही. खायला प्यायला मिळालं नाही असं कधीही नाही झालं. प्रत्येक गावामध्ये लोक बोलावून बिस्किट वगैरे तर खूपच वाटतात, पण बोलावून चहा पाणी दूध जेवायला बिस्किट गावकरी देत असत. आणि अजूनही गावकरी सेवा देतात. सगळा भार आश्रमांवरच पडतो असं नाही. आता आम्ही 2-3 जर लेडीजच चालत असो तर बहुतांशी आम्ही घरांमधनं राहिलो, म्हणजे लोकांनी बोलवलं आणि आम्ही त्यांच्या घरी, त्यांच्या हवेलीमध्ये, त्यांच्या वाड्यामधनच राहिलो. आम्ही कधीच हट्ट असा केला नाही की आम्हाला आश्रमातच राहायचं आहे वगैरे, असं नाही. मैया ठेवेल तसं. आम्ही सकाळी निघताना अशी प्रार्थना करतो, हे नर्मदा मैया, तुझ्या लेकी तुझ्या परिक्रमेसाठी निघाल्या आहेत, तूच बोट धरून घेऊन जात आहेस. तू जिथे काल जशी सगळी व्यवस्था केलीस तसं आज जिथे ठरवलं असशील तिथे चहा पाणी, जिथे ठरवलं असशील तिथे बालभोग, जिथे ठरवलं असशील तिथे भोजन प्रसाद, आणि जिथे ठरवलं असेल त्या निवासस्थानापर्यंत घेऊन चल, अशी आम्ही प्रार्थना करतो. आणि मग मैयाने ठरवलेलं असतं तिथेच आम्ही राहतो. आम्हाला आश्रमातच राहायचं आहे असा आम्ही हट्ट कधीही केला नाही. परिक्रमेत असताना तुम्हाला कोणी साधू संत भेटले का? जसे आता तुम्ही सियाराम बाबांबद्दल अनुभव सांगा, असे कोण आहे? सियाराम बाबांसारखेच भिकारी बाबा असं म्हणत असत. आता कठोरा ते डूबमध्ये आलं गाव, तर ते परमहंस आहेत खरे, पण त्यांनी स्वतःलाच भिकारी बाबा असं नाव घेतलंय. तर त्यांच्या ज्या शिष्या आहेत त्या बऱ्याच MA वगैरे शिकलेल्या त्यांच्या शिष्या आहेत. कठोराला ते भिकारी बाबा असतात.
ब्राह्मणगावच्या अलीकडे कठोराला ते भिकारी बाबा असतात, ते भेटले होते आम्हाला. रामकुंडला तर पुष्कळ आहेत. आणि नाव घेण्यासारखे आम्हाला पहिल्या परिक्रमेत भेटलेले कोटेश्वर, आता ते डूबमध्ये आलं त्यामुळे त्यांनी नवीन कोटेश्वर आश्रम आता केलेला आहे निसरपूरच्या अलीकडे. पण कोटेश्वरमध्ये कमलनाथ बाबांच्या दर्शनाचा आम्हाला योग आला. कमलनाथ बाबा म्हणजे नुकत्या जन्मलेल्या मुलाचे जसे हातपाय असतात ना, एवढे बारीक हातपाय होते अहो त्यांचे. पण तेज इतके तेजस्वी होते म्हणजे. आणि त्यांची ती गोशाळा वगैरे खूपच म्हणजे ते संत आहेत हे म्हणजे आपोआपच नतमस्तक माणूस होत होतं. अगदी लहान मुलासारखे म्हणजे 1-2 महिन्याच्या बाळासारखे त्यांचे हातपाय एवढे बारीक होते ते कमलनाथ बाबा. त्यांना आम्ही पाहिलंय. दुसरे स्वामी स्वरूपानंद, प्रथम ते पतई घाटला होते. पतई घाटला राहत असत. पतई घाटला त्यांनी खूप आश्रम छान बांधलेला आहे, मंदिर खूप छान आहे. पण मग काही वर्षांनी ते आता समाधी घेईपर्यंत बांद्रा बांधला राहत असत. ते एक मोठे संत आम्ही पाहिले. खिडकीवाले बाबांचं काही हा आहे खिडकीवाले बाबा, बरोबर. खिडकीवाले बाबा अजूनही आहेत. स्वामी पूर्णानंद नाव आहे त्यांचं. आणि त्यांच्या बाबतीत सांगायचं तर आम्ही चालत चालत रामपराला योगेश्वर योगानंद आश्रम आहे, तिथे आम्ही साधारण दुपारी जेवणाच्या वेळेला भोजनाच्या वेळेला पोचलो होतो. तर तिथे हंसराज भाई म्हणून सेवा देणारे आहेत. त्यांनी त्या दिवशी गुरुवार होता आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आज गुरुवार, तेव्हा गुरुवारी स्वामी बाहेर येत असत. गुरुवार आहे म्हणे, आज तुम्ही गुरुवारपर्यंत पोचाच म्हणे, जाच तुम्ही. आता इथून काही नाही जास्त म्हणे, 6-7 किलोमीटर असेल. गुरुवारला जा म्हणजे आज तुम्हाला स्वामींचं दर्शन होईल, खिडकीवाल्या बाबांचं. मग त्याप्रमाणे आम्ही तिथे भोजन वगैरे करून आम्ही गुरुवारला मुक्कामाला गेलो होतो. आणि त्या दिवशी आम्हाला स्वामींचं दर्शन, त्यांच्याबरोबर पालखी घेऊन चालण्याचा पण आम्हाला योग आला होता. त्यांची एक छानशी चांदीची पालखी आहे केलेली, त्याच्यामध्ये साईबाबांचं ठेवलेली असते मूर्ती. आणि तेवढ्या भागामध्ये, आश्रमाच्या भागात ती पालखी फिरवली जाते. तर ती बाबांबरोबर चालण्याचा मैयाच्या कृपेने योग आम्हाला आला. पूर्णानंद स्वामी आता फारसे बाहेर येत नाहीत. यंदा तर ते खूपच म्हणजे गेल्या वर्षी आम्ही राहिलो होतो तिथे, पण खूपच थकलेत आता. बाबा ते बर्फानी बाबा भेटलेत. बर्फानी बाबांकडे आम्ही राहिलो नाही, पण बर्फानी बाबांच्या आश्रमात आम्ही परिक्रमा सुरू करायच्या अगोदर गेलो होतो. भक्तराज आश्रम आहे मोरटक्क्याला, तिथे नाना घळसासी म्हणून व्यवस्थापक पूर्वी व्यवस्था देत असत. आता ते कोविड पासून आणि वयही झालं होतं म्हणून ते आता आपल्या घरी गेले नरसिंगपूरला. पण मग ते नाना आम्हाला त्यांच्याकडे बर्फानी बाबांकडे घेऊन गेले होते. ते असं म्हणतात की त्यांनी साईबाबा पण पाहिलेले आहेत असं. आणि दुसरे पायलट बाबांचं आमचं दर्शन झालं. पायलट बाबांचं आमचं दर्शन झालं होतं. तर आता आश्रम मला त्यांचा तिथला आठवत नाही, पण चारधाम यात्रेतला त्यांचा आश्रम आठवतो. आम्ही पायी चारधाम केली होती 2 वर्षापूर्वी. तर तेव्हा आम्ही पायलट बाबांच्याच आश्रमामध्ये गंगोत्रीला जाताना, लाटा नावाचं गाव आहे, तिथे आम्ही पायलट बाबांच्याच आश्रमामध्ये राहिलो होतो. पायलट बाबा खरेच पायलट होते. 62च्या लढाईमध्ये वगैरे त्यांनी भाग घेतलेला होता. तेव्हा आत्ता मागच्या 2 महिन्यापूर्वीच शांत झाले. आता जायच्या वेळेला ते त्र्यंबकेश्वरला राहत होते. नेपाळी बाबा एक नेपाळी बाबांचा आश्रम छोटी धुवादारला होता, वरती किनाऱ्यावरती. नेपाळी बाबा पण नाही येत आता. पुष्कळ संत आता स्त्रियांमध्ये म्हणाल तर आता सध्या अमरकंटकमध्ये मीरा माता म्हणून आहेत, त्यांना पगली बाई म्हणतात, त्या आता सध्या आहेत तिथे. मग यांनी तुम्हाला काही मार्गदर्शन वगैरे आध्यात्मिक केलं का? त्यांची जी संतांची भेट झाली. सियाराम बाबा फारसं बोलत नसत, सारखे रामायणच वाचत असत.
पण हा संवाद फक्त माझ्याशी त्यांचा झाला की 7वी बार आ गई असं मला ओळखून म्हणाले होते. आणि स्वरूपानं कमलनाथ महाराज तेव्हाच खूपच म्हणजे तेव्हा त्यांचं 100च्या वर वय असेल जेव्हा आम्ही पाहिलं तेव्हा. फक्त नर्मदे हर नमस्कार केल्यावर जरा वेळ बसलो होतो आम्ही आणि गोशाळा देखो वगैरे असं म्हणाले होते, पण असं काही मोठं मार्गदर्शन वगैरे असं काही त्यांनी केलं नव्हतं. संत ना असं फारसं बोलतच नाहीत असा माझा अनुभव आहे. म्हणजे जे इतकं काही मोठी मोठी लेक्चर वगैरे तर मी काही देताना ऐकलं नाही. साधनेत ते असतात, त्यांच्या साधनेतच असतात ते, असं बोलत नाहीत. फक्त नजरेनेच तुम्हाला हो नजरांनीच आशीर्वाद देतात आणि नर्मदे हर म्हणतात. तुम्हाला एवढ्या परिक्रमा करण्यासाठी उत्साह कसा काय निर्माण झाला? माहित नाही, पण मैयानी ना काय म्हणायचं तसं कब्जाच घेतलाय म्हटलं माझा तरी चालेल. जर आता ह्या वर्षी मला 23-24ला परिक्रमा 24ला आमची झाली होती, पण 24-25च्या परिक्रमेला मला निघता येणार नव्हतं. काही लग्न वगैरे होती आणि माझ्या वहिनीचं पण वर्षश्राद्ध परिक्रमेत आलं असतं. गेल्या वर्षी ती गेली तेव्हा मी परिक्रमेत होते, त्यामुळे यंदा परिक्रमेला नाही निघायचं असं आमचं ठरलेलंच होतं म्हणा. त्यामुळे यंदा परिक्रमेला गेलो नाही आम्ही. पण आत्ताच 1 जानेवारीला म्हटलं नाही वे थोडं तरी परिक्रमा नाही पण थोडं तरी मैयाकडे तर जायला पाहिजे बाबा, असं नको. म्हणून मग मी रेल्वेनी गोटेगावला गेले आणि गोटेगावहून मग मी दक्षिण तटावरनं थोडीशी चालले. मैया किनाऱ्यांनी चालण्याचा आनंद असतो, पण प्रत्येक वेळेला व्हायचं काय, परिक्रमेमध्ये काही ना काही कारणाने असेल, पण मला बर्गी कॉलनी नंतर किंवा बर्गी गावानंतर बहुतांशी वेळा मला रस्त्यानेच चालावं लागलं. त्यामुळे हे किनाऱ्यांनी मला बघायचं राहिलंच होतं, म्हणून मी यंदा गेले होते. पण ह्यावेळेला जास्त वेळ नव्हता मला. मी 1-2 दिवसच फक्त मैया जाऊन फक्त तिला भेटून आले म्हटलं तरी चालेल. असं करून मी परत आले. आता 25ला परिक्रमा करण्याचं म्हणतात, विनंती तिला प्रार्थना करतात की 25ला करून घे आमची. बघू आता. माझ्या मैत्रिणीच्या नातवाची यंदा 12वी होती, ते पण जमणार नव्हतं, म्हणून आता बघू 25ला नंतर जाऊ. उत्तरवाहिनी तर करतो दरवर्षीच. उत्तरवाहिनीला जाणार होता मी आता. उत्तरवाहिनीच्या किती केल्यात परिक्रमा? उत्तरवाहिनी 3 झालेत माझ्या. आणि आता यंदा आम्ही मंडलाची जी आहे ती यंदा आम्ही मंडलाची आधी करणार आहोत, किंवा आधी तिलकवाड्याचे करू, काय मैया करेल तसं. पण ह्या दोन्ही करायचा विचार आहे. हे नाही तर निदान पौर्णिमेला जबलपूरहून पंचक्रोशी दर पौर्णिमेला लोक करतात. तर एक संदीप परांजपे नावाचाच, परांजपे असल्यामुळे तो पुतण्या आहे माझा असं म्हटलं तरी चालेल, तर तो दर पौर्णिमेला तेवढी पंचक्रोशी करतो. आजच त्यांनी परिक्रमा केली, आता आज झाली असेल आता त्याची संध्याकाळपर्यंत पूर्ण. तर जर मैयानी नेलं तर ह्या 1-2 ज्या पौर्णिमा मिळतील चातुर्मासाच्या आधी, तर जाता आलं तर करण्याचा विचार तर आहे. मैयाला म्हणते की निदान पौर्णिमेच्या तरी करून घे, पण बघू आता यंदा माहिती नाही काय काय करून घेते मैया. परिक्रमावासियांच्या सेवेसाठी तुम्ही जाता का? नाही, मी अजूनपर्यंत तरी नाही सेवेसाठी कधी गेले. मोरटक्क्याला नाना होते तेव्हा मला 2016 साली मला परिक्रमा करणं जमणार नव्हतं. तेव्हा मी नानांच्याकडे मोरटक्क्याला मी 15 दिवस गेले होते सेवेला, भक्तराज आश्रमामध्ये. तेव्हा मी गेले होते. बाकी अजूनपर्यंत मी कधी गेलेली नाहीये कुठे. परिक्रमेत मग तुम्हाला काही त्रास वगैरे? नाही, मला त्रास कधी झाला नाही. पहिल्या 1-2 परिक्रमांना फोड मात्र पायाना येत होते. पायाना फोड आले माझे. आता ह्याच्यात एक प्रश्न होता की तुम्हाला असं कधी वाटलं का घरी जावंसं? तर पहिला जो मी तुम्हाला सांगितला की त्या बायका स्वयंपाक करताना पाहिल्यावर मला वाटलं होतं की हे आपल्याच्याने काही होणार नाही स्वयंपाक वगैरे करणं, आपण घरी जावं.
पण ते लगेचच्या लगेचच मैयानी ते खोडून काढलं. घरी जाण्याची गरज नाही, तुला स्वयंपाक करावा लागणार नाही असं सांगितलं. त्यामुळे घरी काही यावं लागलं नाही. ती परिक्रमा झाली आमची पुरी. नंतर एका परिक्रमेमध्ये असं झालं की मी एकटी निघाले अमरकंटकहून 2012-13 साली. अमरकंटकहून मी चालायला सुरुवात केली. तर त्या दिवशी मी घरनं निघताना जी काठी मी घेतली होती, जिला लोक व्यासदंड म्हणतात, पण मी तिला काठी मैया म्हणते. मी काही व्यासदंड वगैरे म्हणत नाही. काठी मैया माझी जी मी घरून नेली होती त्र्यंबकेश्वरची, तर ती ना पेड्रा रोडून जाताना जीपमध्येच राहिली. बिलासपूरला जीपमध्येच राहिली. तर आता दुसऱ्या दिवशी त्या तिथल्या मृत्युंजय आश्रमामध्ये मी राहिले होते. तिथल्या त्या माणसांनी मला एक काठी दिली की खूप अशी जाड होती, म्हणजे ती बांबूच होता तो. आणि ती माझ्या हातात, म्हणजे माझा हात पूर्ण भरून जात होता, इतकी ती जाड काठी होती. पण आता नाईलाज होता म्हणून मी ती घेऊन चालायला लागले. आणि थोडीशी कबीर चबुताराच्या पुढे गेले होते. तर एक आदिवासी समोरून आला. तो म्हणे, मैया इतनी बडी लाठी लेके कैसे चलोगी. त्यांनी त्याच्या हातातली लहान, पण ती उंच आहे जरा माझ्या, पण ठीक आहे मला चालता येतं तिने, ती काठी त्यांनी मला दिली आणि माझी तो घेऊन गेला. तीच काठी घेऊन आजपर्यंत माझ्या सगळ्या परिक्रमा तिच्याच आधाराने झालेल्या आहेत. अशी काठी म्हणजे मैयानीच दिली, बाबा मैयानी पाठवलं. तो एक मैयाचा पुत्र, माझा भाऊच म्हटलं तरी चालेल, असं त्यांनी ती काठी मला दिली होती. तीच माझ्याकडे आज तागायत आहे. परिक्रमापासून तुम्हाला काय बदल झाला तुम्हाला, किंवा आध्यात्मिक काय फरक आहे असं? हा, मैयाची ओढ आहे बा, की प्रत्येक क्षणी आपोआपच मैया, म्हणजे उठले तरी मैया, बसले तरी मैया, झोपाचं असलं तरी मैया, असं येतं तोंडात. नाही तर माझा आराध्य दैवत आमचा मोरया आहे. पालीचा बल्लाळेश्वर हा आमचा आराध्य दैवत आहे. आणि ही त्याची बहीण म्हणजे मोरया मैया हे असतातच. आणि सद्गुरू दत्त महाराज. गुरु वगैरे असं म्हणाल तर मी काही गुरु वगैरे नाही. समर्थ रामदास स्वामी जे लहानपणापासनं दासबोध, मनाचे श्लोक जे शिकले गेले, गीता शिकली गेली, तेच त्याच ताकदीवर तर मी मैया चालवून घेते बा. नाहीतर असं काही, मी काही श्रीमंत घरातली मुलगी नाही. आमचं कुटुंब तसं छोटंसं शेतकरी टाईपच माझे वडील होते. पण मऊ भात, तूपमेटकूड भात, मऊ भात, पापड, लोणचं ह्याच्यावरच माझं लहानपण मोठेपणी गेलंय. की असं मोठे काही दुधा तुपाचे काही हे नव्हतं आमच्याकडे. पण आमच्या पनवेलला, माझं माहेर पनवेलचं आहे, तर पनवेलला दूधपापेश्वर आयुर्वेदिक औषधांचा कारखाना आहे 100-150 वर्षापूर्वीचा. त्या कारखान्याचे मालक होते काकासाहेब पुराणिक. ते आमच्या मुलांसाठी संस्कृती मंदिर म्हणून चालवत असत. तर संध्याकाळी शाळा सुटली की पहिले कन्या आरोग्य मंदिर नावाची आमची शाखा होती मुलींची. तिथे पहिल्या शाळा सुटल्यावर तिथे जायचं. आमचे MG मास्तर म्हणून होते आम्हाला शिकवणारे तिथे. ते त्यांच्याकडनं म्हणजे लाठी काठी चालवणं, तलवार चालवणं, जंबिया चालवणं, खो खो, नंतर आग लावलेल्या म्हणजे पेटवलेल्या कड्यांमधनं उड्या मारणं, कोलांट उड्या वगैरे, हे शारीरिक व्यायाम, शरीर तयार होण्यासाठी ते MG मास्तरांचे उपकार आहेत की ज्याने आमच्याकडनं लहानपणी ही शारीरिक मेहनत करून घेतली. आणि रामरक्षा किंवा गीता, दासबोध हे शिकायला व्यायामशाळेमधनं आम्ही संस्कृती मंदिरला, काकासाहेब पुराणिकांचा विष्णुप्रसाद नावाचा बंगला आहे पनवेलला बल्लाळेश्वराच्या तळ्याजवळ, तिथे आम्ही जायचो. आणि तिथे त्यांनी आम्हाला शिकवण्यासाठी आचार्य ठेवलेले होते. ते आचार्य होते म्हणजे संस्कृत पंडित. ते त्यांच्याकडनं आम्ही दासबोध, गीता, मनाचे श्लोक वगैरे सगळं शिकलो. हे संस्कार झाले. त्यामुळे समर्थ सद्गुरू आमचे, असं आहे. शूलपाणी झाडीतला एक अनुभव सांगते तुम्हाला. आधी मी शूलपाणी झाडीमध्ये खप्परमाळ वरनं आमची वाटचाल चालू होती. आणि सगळ्यांजवळचं पाणी पूर्ण झालं होतं. म्हणजे
कुणाजवळच पाणी राहिलं नव्हतं आणि तो भाग म्हणाचं शूलपाणी झाडी, पण नुसतं उजाड माळरान आणि डोंगर आहेत ते ह्याचे मुरमाचे वगैरे. तर एका ठिकाणी आम्ही सगळे बसलो आणि खूप तहान लागली होती, पाणी नव्हतं. माझी बॅग घेऊन चालणारा जो मुलगा होता त्याचं नाव होतं पिपलू. तर त्या पिपलूला मी खूप तहान लागली, खूप तहान लागली. तर त्याने एका ठिकाणी मला सांगितलं, आप यही रहो मैया, मैं अभी आता हूं. आणि माझी सॅक खाली ठेवली आणि इतका भरकन तो ते डोंगर उतरून गेला आणि कसली तरी पानं घेऊन आला वरती आणि मला म्हणाला की ही तोंडात ठेवा म्हणे, थोडीशी चबाके मुंह में रखो, आपको प्यास नहीं लगेगी असं म्हणाला. स्वतः 2-3 पानं घेतली तोंडात स्वतःच्या आणि मला दिली. अहो ती पानांना काय त्याच्यामध्ये होतं तहान भागवण्याचं रसायन माहित नाही. ती थोडस चावल्याबरोबर माझी तहान निघून गेली आणि मग पूर्ण प्रवासभरती त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी हळूहळू पानं नुसती तोंडात ती चघळत होते. दुसऱ्या दिवशी असंच झालं. दुसऱ्या दिवशी असं पाणी संपलं, सगळ्यांजवळचं पाणी नाही. तर एक मुलगी डोक्यावरती असं ॲल्युमिनियमचा हंडा घेऊन आली आणि विचारलं, प्यास लगी है? म्हटलं हा ना मैया, बहुत प्यास लगी है. तो बोली बैठो. मग आम्ही सगळेजण दगड बिगड काय होते ते बसलो एक एक जण आणि मग तिने सगळ्यांना आपापला आमचा जो ग्लास आमच्या जवळ होता ते भरून सगळ्यांना पाणी दिलं. पुन्हा दिलं, म्हणजे 2-2 ग्लास आम्ही पाणी प्यायलो सगळेजण. मी तिला विचारलं, नाव काय तुझं? उन्नती नाम है मेरा असं म्हणाली. म्हटलं ठीक आहे. आणि मग पाणी पिऊन झालं आणि म्हटलं आता तिला शाळेत जाते का वगैरे विचारावं. तर त्या क्षणी काय झालं होतं की आमचं प्रत्येकाचं लक्ष काही ना काही कारणाने आमच्या पायांकडे गेलं. माझ्या बुटाची नाडी सुटली होती म्हणून मी नाडी बांधायला खाली वाकले. प्रत्येक जण काही ना काही कारणाने त्यांचं त्या क्षणी लक्ष पायाकडे गेलं होतं. नाड्या बांधून झाल्या बुटाच्या. म्हटलं आता विचारू शाळेत जातेस का तू वगैरे, म्हणून वर बघितलं ना तर ती नव्हतीच. अहो ती कुठे तेवढ्यातल्या तेवढ्यामध्ये कुठे गेली, तिचं घर कुठे होतं वगैरे आम्हाला काही कळलंच नाही. उन्नती नाव तिने तिचं स्वतःचं सांगितलं. आणि आता म्हणतात, मी नंतर परत शूलपाणीतनं गेलेली नाहीये, पण आता त्याच वेळेला म्हणजे रस्त्याची कामं चालू होती, लाईटचं काम चालू होतं. असं म्हणतात आता की खूप सुधारणा झाली, लाईट आलेले आहेत शूलपाणी झाडीमध्ये, रस्त्यांची कामं चालू आहेत आणि महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश जोडला जाण्याच्या रस्त्याचं काम चालू आहे. म्हणजे महाराष्ट्रातला भादल आणि इकडूनचं सेमलेट असं जोडलं जाईल आणि तिथून मग बस वगैरे चालू होतील असा सरकारचा हे चालू आहे. म्हणजे ती म्हणाली तसं उन्नतीच्या प्रगतीपथावर ते आहे. दुसरा एक अनुभव माझा असा आहे, 2013 सालचा अनुभव आहे हा. मी परिक्रमेत नव्हते त्या वर्षी, मला रजा नव्हती, परिक्रमा नव्हती करायची. पण माझ्या एका मैत्रिणीसाठी ती एकटीच निघाली होती. तर तिला मी म्हंटल, मी 8 दिवस रजा घेऊन तुझ्याबरोबर फक्त बोटीत बसेपर्यंत विमलेश्वर म्हणजे भरूच पर्यंत मी तुझ्याबरोबर येते. तो साधारण भालूतपासनं 8-10 दिवसाचा प्रवास असतो. तर मी म्हंटल येते. मग मी ती रजा टाकून मी बसनी भालोदला गेले होते आणि मग तिच्याबरोबर आम्ही चालत चालत आमची कटपोरूनच होतं तेव्हाही पार करायला. तर तेव्हा कटपोरून रात्रीची बोट होती आमची आणि काहीतरी 2 वाजता वगैरे रात्रीची बोट होती. तर आपण नेहमी समुद्रात सूर्यास्त होताना तर आपण नेहमीच बघतो, पण त्यावेळेला पश्चिमेला चंद्र मावळत होता, म्हणजे चंद्रास्त होत होता आणि इकडे पूर्वेला सूर्य उगवत होता. असं दृश्य बघायचा मैयाच्या ह्यानी मला योग आला. चंद्रास्त्र समुद्रात पहिल्यांदा पाहिला की चंद्र असा असतो होतो सूर्याप्रमाणे, हे पाहिलं. त्याच्यानंतर मिठीतला येऊन चालत होतो आम्ही, भडूस पर्यंत चालणार होतो. ती माझी जी मैत्रीण होती ती पूर्णपणे चालू शकत नसते. तर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी आम्ही तिला काय सांगितलं, आम्ही की 3-4 किलोमीटरच भरूच होतं. तर मी तिला म्हंटल की तू असं कर,
तू पुढे जा आणि म्हटलं नीलकंठ धामला जा आणि तिथे म्हटलं रूम घेऊन ठेव. आम्ही 5-6 जण होतो, चालत होतो बरोबर, अशीच ओळख झालेली. तर म्हटलं तू ही घेऊन रूम घेऊन ठेव, म्हणजे म्हटलं आम्ही आलो की पटकन मला निघता येईल आणि मला रात्रीची बस मिळेल म्हटलं नाशिकला जायला, असं तिला म्हणाले. बरं म्हणाली. आणि मग आम्ही चालत चालत निघालो होतो. मग परत मला उशीर होतोय असं वाटलं म्हणून मी त्यांना काय म्हटलं, ते 4 जण होते, मी 5वी, मी त्यांना काय म्हटलं की असं करते म्हटलं, म्हणजे रिक्षाने जाते मी, आता ताईने तिथे रूम घेऊन ठेवलेली असेल, मी तुमच्या सॅक घेऊन जाते म्हटलं 4घांच्याही, आणि तिथे रूम मध्ये तुमच्या सॅक ठेवीन आणि मग मी एखादी रिक्षा वगैरे पकडून अंकलेश्वरला जाईन, मला बस मिळेल नाशिकला जायला. ते म्हणाले चालेल. मग मी त्या 4घांच्याही सॅक घेतल्या, माझी 5वी सॅक. असं घेऊन मी रिक्षाने नीलकंठला गेले. तर त्या रिक्षावाला बिचारा चांगला होता, त्यांनी त्या सगळ्या सॅक आणून एका बाकावर ठेवल्या झाडाखाली आणि म्हणाला मी जाऊ का, म्हटलं जातो. आणि मग भंडारगृहामध्ये मी गेले, म्हटलं विचारू, तिथे बाकी ऑफिसला कुलूप दिसत होतं, म्हटलं ही ताई आली असेल, तिने रूम घेतली असेल, म्हणून मी भंडारगृहामध्ये त्या भंडारी बाबांना विचारलं, म्हटलं अशी अशी माझी बहन मेरी आने वाली आ गई है क्या? कोई नहीं आया. पहिले तो काय एकदम माझ्यावर ओरडला, भोजन बिजन कुछ नहीं मिलेगा अभी, टाइम हो गया. मी म्हटलं मुझे भोजन नहीं चाहिए, भोजन के लिए मैं नहीं आई हूँ, मेरी ऐसी एक दीदी आई है, वो है क्या? नहीं, कोई दीदी बीदी नहीं आई. मी परत त्याला सांगते की ऑफिस बंद है, रूम लेनी थी हमको इधर, रूम में कुछ नहीं मिलेगी, सब परिक्रमा वासी वहां पेड़ के नीचे रहते हैं, वहां जाओ, असं म्हणाला. मी म्हटलं परत मी त्याला त्याच्या ड्रेसचं वर्णन सांगायला लागले की ऐसा तिने रंगीत ड्रेस घातला होता त्या दिवशी, म्हणून मी तिला असा ड्रेस उसने पहना आहे वगैरे. तर तो माणूस माझं काही ऐकून घेईना, अद्वा तद्वा बोलायला लागला. आणि तो जो त्याचा हरकाम्या शिपाई होता त्याने तर माझ्या अंगावर काठीच उगारली मारायला. मला इतकं कसतरी झालं एकदम. मुकाट्याने मी आता काय करू, ह्या 4घांच्या सॅक माझ्याजवळ, ते लोक आल्याशिवाय मला जाता येणार नाही. अशा ह्याच्यामध्ये मी त्या झाडाखाली बसले. मला खूप रडू यायला लागलं होतं की असं काय, एवढं काठी बिठी माझ्या अंगावर उगाराचं काहीच कारण नाही. आणि अशी एक 15-20 मिनिटं गेली आणि ती दिदी जी माझ्या बरोबर, ती त्याच भंडारगृहातनं बाहेर आली. अहो, तिला मी पाहिलं, का गो म्हटलं, तू तर इथे आहेस म्हटलं ताई, आणि ह्यांनी मला सांगितलं की तू नारेश्वरला गेलीस. तर म्हणे नाही गो, मी इथेच आहे म्हणे. मग त्या भंडार म्हटलं, अहो मैं इसके बारे में ही पूछ रही थी आपको, तो आपने ऐसे बोला मुझे. मग तिला विचारलं रूम घेतली का? नाही म्हणे, अगं मला वाटलं तुम्ही सगळे आल्यावर आपण रूम घेऊ. म्हटलं काय ताई, तुला मी सांगितलं होतं मला जायचं आहे रूम घेऊ म्हणून. आणि मग त्या झाडाखाली गेलो आणि मग मी सांगायला लागले तिला असं असं ह्या माणसानी माझ्या अंगावर ओरडला, काठी उगारली मला वगैरे. आणि मला खूप रडायला यायला लागलं. तर मी बोलता बोलता म्हटलं, मैया हर बार जब मैं परिक्रमा में चलती हूँ तो ये पहला अनुभव है कि कोई मुझे ऐसे अपमान मेरा कर रहा है और काठी बिठी से मारने का सोच रहा है. जब मेरे मतलब आज जब मैं परिक्रमा में चलती हूँ तो जो मेरे साथ में जो लोग होते हैं वो पुण्यवान होते हैं, इसलिए आप मुझे कोई तकलीफ होने नहीं देती. आज मैं ऐसे ही और सेवा करने के विचार से मैं उन सब लोगों की बैग लेके आई और आप मुझे ऐसे, मेरा कुछ भी नहीं है, इतनी जो भी 2-4 बार आपने चलाया, मेरा कुछ भी नहीं है, मेरे साथ में होते हो लोग पुण्यवान, इसलिए मेरी आप कुछ तकलीफ होने नहीं देती क्या, असं मी म्हणाले. आणि मला रडायला यायला लागलं खूप. तर ते रडत असतानाच एक पांढऱ्या ऍक्टिवावर बसून, पांढरी स्वच्छ नवीच ऍक्टिवा असावी, पांढरे स्वच्छ सफारी सूट घातलेला होता त्या ऍक्टिवावर आले. कपाळावर असा केशरी टिळा लावलेला होता. असे तेजस्वी भाईसाहेब आले आमच्या समोरच. त्यांनी ती ऍक्टिवा उभी केली. ते आता आपण एकमेकांकडे बघितल्यावर नर्मदे हर म्हणाची पद्धत असते आपली, तर आम्ही नर्मदे हर नमस्कार करून म्हटलं, त्यांनी पण नर्मदे हर म्हटलं. आणि मी पुन्हा ताईशी बोलायला लागले आणि एकीकडे मला रडू येत होतं. मग त्यांनीच विचारलं क्या हुआ.
मतलब कुछ नहीं, ऐसे ऐसे हुआ, मुझे आज जाना है, मगर ये सब सामान है, हमें रूम लेनी थी, मगर ये भंडारी बाबा रूम नहीं बोले और ऑफिस बंद है. म्हणे क्यों, पैसा भर के तो रूम मिलती है. म्हटलं नाही, मगर वो नहीं बोले. म्हणे रुको असं म्हणाले. मग ते गाडीवरनं उतरले आणि ऑफिसमध्ये, ऑफिस बंद होतं तर त्यांनी त्या ऑफिसच्या माणसाला बोलावून आणलं, कुठे होते तिथून. ऑफिस उघडायला लावलं, ऑफिस उघडलं आणि मला म्हणे आ जाओ. मग मी गेले तर म्हणे किती, म्हटलं 5-6 लोगों की रूम चाहिए. तर 250 रुपये रूमचे चार्जेस होते त्यावेळेला. तर म्हटलं ठीक आहे. तर ते स्वतःच्या खिशातनं पैसे काढून द्यायला लागले रूमचे. मी म्हटलं नहीं नहीं, पैसे आप मत देना, मैया की कृपा से पैसे की कुछ कमी नहीं है हमारे पास, मैं पैसे देती हूँ. तो म्हणे नहीं, पैसे तो मैं देती हूँ, आप 100 रुपये देना डिपॉजिट के, और कल सुबह ये डिपॉजिट के पैसे लिए बगैर आपने जाना नहीं, असं म्हणाले. मग मी म्हटलं काही बोलले नाही, मी 100 रुपये दिले आणि त्यांनी 250 रुपये दिले. चावी घेतली रूमची. बाहेर आलो आम्ही आणि मग ते त्या ज्याने मला काठी दाखवली ती त्याच माणसाला म्हणाले की ये सामान उठाओ, रूम में ले लो. तर तो माणूस म्हणाला, चावी घेतली, तो माणूस म्हणाला नहीं, मैं रूम तो खोल के देता हूँ मगर सामान नहीं उठाऊंगा, साहब लोगों ने देखा तो बोलेंगे पैसे के लिए काम करता है, मैं सामान नहीं उठाऊंगा, असं तो म्हणाला. मी माझी सॅक पाठीवर घेतली, ताईने तिची घेतली. त्या चौघांच्या 4 सॅक राहिल्या होत्या. त्यांनी काय करावं, एका हातात 2 सॅक, एका हातात 2 सॅक, अशा दोन्ही हातात 4 सॅक उचलल्या आणि चलो असं म्हणाले एकदम. आणि ते जवळजवळ 200-300 फूट लांब ती रूम होती, खाली पायऱ्या उतरून जायचं होतं. त्या 4 सॅक घेऊन ते इतके फास्ट चालले की आम्हाला दोघींना त्यांच्या मागे धावावं लागलं. आणि ते त्या पायऱ्या उतरल्या तोपर्यंत त्या माणसांनी रूम उघडली होती. रूम उघडली आणि आतमध्ये गेले, भिंतीशी त्या सॅक ठेवल्या आणि म्हणाले, अब मैं थोडा बैठती हूँ, शब्द ऐका, मैं थोडा बैठती हूँ असं म्हणाले. आमच्या तेव्हाही लक्षात नाही आलं. हा हा म्हटलं बैठो ना असं म्हटलं आम्ही. मी पंखा चालू केला, ते पलंगावरती बसले. ते पलंगावर बसले, घामाघूम झाले होते, लाल एकदम संपूर्ण, म्हणजे चेहरा वगैरे लाल झाला होता. आणि एकदम असं डोळे असे वर केले त्यांनी आणि असं करायला लागले. मला भीती वाटली. म्हटलं की ह्यानं एवढं सामान उचललं, काय हार्ट अटॅक येतो, काय होतं या माणसाला. मी आपली त्यांची पल्स हातात घेऊन नाडी बघायला लागले की आणि एकीकडे तोंडाने क्या हो रहा है आपको, क्या हो रहा है आपको असं विचारायला लागले. तर त्यांनी, शहरा आला माझ्या अंगावर, त्यांनी उजवा हात माझ्या डोक्यापासून केसावरनं पाठीवर असा फिरवला. डरो नहीं, मैया हूं असं म्हणाले. ते असं म्हणाल्याबरोबर मी आणि दीदी, आम्ही दोघी जणींनी पटकन त्यांना नमस्कार केला आणि काही बोलावं सुचेना आम्हाला की मैया आहे असे म्हणाले. आणि म्हणे ऐसा कुछ सोचना नहीं, कभी भी 3 बार पुकारो आ जाऊंगी, असे हात केले. 3 बार पुकारो आ जाऊंगी असं म्हणाले. म्हटलं हाँ मैया, वो तो मुझे मालूम है, आप आने ही वाली हो. आणि मग मी विचारलं मी पाणी, म्हटलं आप मैया जल पाओगी. हा म्हणे. त्या दिवशी योग असा की कुकरवाड्याहून माझ्याजवळ मैया जलच घेतलेलं होतं पिण्याच्या पाण्याच्या बाटलीमध्ये आणि मला लागलं नव्हतं, मी रिक्षाने आल्यामुळे. तेव्हा मी ते पाणी त्यांना दिलं प्यायला. तर प्यायला लागले. तर मी म्हटलं मैया आफी का जल आफी पा रही हो, असं मी त्यांना म्हणाल्याबरोबर ते ग्लास बाजूला करून माझ्याकडे बघून जे हसले ना, आजतागायत मी ते हास्य विसरू शकलेली नाहीये. आई आपल्या लहान बाळाकडे पाहून कशी हसते, आपल्या मांडीवर बाळ असेल तर आईचं जे हसणं असतं ना, असं पवित्र सुंदर हास्य होतं ते. खूप खूप कृपा झाली माझ्यावर मैयाची. असं 5-10 मिनिटं झाली. आम्ही दोघे आपले हात जोडून उभ्या दोघी जणी. आणि मग 5-10 मिनिटांनी ते शांत झाले. आणि मग आधी मी नाव विचारलं होतं, त्याच्यातच नाम क्या है आपका. दर्शन नाम है हमारा.
शूलपाणीमध्ये उन्नती नाव सांगितलं होतं, इथे दर्शन नाम है मेरा असं म्हणाले. आणि 5-10 मिनिटं झाली, आम्ही दोघी उभ्याच. मग थोडे शांत झाले, मग डोळे उघडले आणि मग आम्ही परत नमस्कार केला. म्हणे कुछ प्रॉब्लेम नहीं, अभी आपके लोग नहीं आए हैं ना. म्हटलं नाही, आज आएंगे. तो ठीक है मैं चलता हूँ. मग पुरुषासारखं म्हणाले, हा मैं चलता हूँ. मग आम्ही पुन्हा नमस्कार केला आणि मग ते गेले. असं मैयाचं दर्शन झालं. आता ह्याला काय म्हणायचं मला माहित नाही, पण त्यानंतर म्हणजे त्यांनी सांगितलेलं आजतागायत कर, 3 बार पुकारो, 3ऱ्या वेळेला पुकाराची वेळ येत नाही. दोनदा नर्मदे हर म्हणावं तरच आपल्याला, म्हणजे कुत्रा सुद्धा मार्ग दाखवतो, गाय मार्ग दाखवते, हे तर सगळ्यांना. मोर मार्ग दाखवतो. एक मोर आमच्या बरोबर उत्तर तटावरतीच जवळजवळ 3-4 किलोमीटर मोर चालला होता आमच्या बरोबर. चॉकलेटचा तुकडा दिला तर ते चॉकलेट खाल्लं होतं त्यांनी असं. आणि एकदा गोवर्धन गोसावी हे नाव बहुतांशी सगळ्या नर्मदा परिक्रमा ज्यांनी केलेत त्यांना माहीत असतं. माझे परिक्रमा बंधू होते, आम्ही 3-4 परिक्रमा आम्ही बरोबर होतो. तर त्या 17ची परिक्रमा चालू होती आमची. तर कर्जन नदी पार करायची होती. ह्याच्याहून कुंभेश्वरच्या नंतर येतं कर्जन नदी पार करायची. रुंड गावला कर्जन नदी आम्हाला पार करायची होती. त्या दिवशी आम्ही तिथे राहिलो होतो आदल्या दिवशी, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचं. तर कर्जन नदी पार करायची ती आम्हाला. तर कुठून पार करावं समजत नव्हतं, पाणी किती आहे काय कळत नव्हतं. तर ते काय म्हणाले की मी बघतो जाऊन, असं म्हणाले. आणि ते आमचे पुढारीच असायचे प्रत्येक वेळेला. मग ते गेले तर त्यांनी जो पाय टाकला ना तो मांडीपर्यंत एकदम चिखलात गेला त्यांचा. आम्ही सगळे घाबरलो, बापरे म्हटलं. मग काठीच्याच आधार दुसरी काठी त्यांनी एकाने दिली आणि मग ते वर आले. आम्ही बसून राहिलो. ती सुचेना, बापरे, म्हणजे सगळे थरथर कापत होते की एवढा मांडीपर्यंत पाय गेला होता त्यांचा एकदम. खूप भीती वाटली ती आम्हाला सगळ्यांना. आणि आम्ही बसून राहिलो होतो. आता बसलो, चर्चा करायला लागलो म्हटल्यावरती बिस्किटं सगळ्यांजवळ, ग्लुकोज पार्ले जे असतात बिस्किटं काढून आम्ही एकमेक खात होतो. तर एक कुत्रा आमच्या समोर बसला होता, त्याला बिस्किटं दिली, ती पण त्याने खाल्लीत. आणि 5-10 मिनिटांनी तो उठला आणि थोडासा पुढे गेला कुत्रा, आणि त्यांनी एका ठिकाणाहून ती कर्जन मैया पार केली आणि पलीकडे असा टेकाडावर जाऊन बसला. अरे हा गेला, तिथून आपण जाऊया म्हणून आम्ही सगळे उठलो. तर तिथून ना फक्त घोट्याच्या एवढं पाणी होतं आणि वेली दगड वगैरे आणि पार करायला रस्त्यासारखं होतं. म्हणजे त्यांनी तो आम्हाला मार्ग दाखवला आम्हाला तेव्हा. आणि मग तिथून शुकतीर्थाला गेलो वगैरे वगैरे असं. मैयाबद्दल बोलावं ना, अहो 8-10 तास सुद्धा पुरणार नाहीत, एवढं आहे. नवीन परिक्रमा असे जे जाणार असतील त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करा? हा, तुम्ही, मी काही काय म्हणतात ते आध्यात्मिक वगैरे वगैरे मला त्यातलं काही कळत नाही, मी धोंडा आहे त्या बाबतीत. पण तुम्ही परिक्रमेला जाताना मग आपण परिक्रमेला चालला आहोत, उगाचच काही लोक म्हणजे मी असं पाहिलेलं आहे की रात्रीचे 8-9 वाजेपर्यंत वगैरे चालतात. असं नाही. जो नियम आहे की सूर्योदय ते सूर्यास्त, मग तेवढंच चाला तुम्ही. सूर्यास्ताला जिथे थांबाल, ज्या आश्रमामध्ये तुम्ही थांबाल, आम्ही असं नाही म्हणत की त्यांची सेवा देणारे सगळेच सेवा करणारे असतात, पण आपल्याच्यानी काही होईल थोडीशी फार मदत काही करता आली तर करावी. किंवा तुम्ही असं आहे, तुम्ही लोंढेचे लोंढे हल्ली परिक्रमेला लोक जातात ते, म्हणजे एकेका आता मी ह्या वर्षी बघते तर 100 लोक आश्रमात मुक्कामाला आहेत वगैरे वगैरे. असं पहिले नव्हतं, आता असे असतात. पण आता एवढ्या सगळ्यांसाठी प्रातर्विधीची वगैरे सोय कसं करू शकणार आश्रमवाले? त्यांना काही अनुदान नाहीये की तुम्ही एक 25 संडास बांधतील, असं त्यांच्याजवळ नाहीये. तर त्याचा तुम्ही विचार करायला पाहिजे की तुम्ही कुठे जाल तिथे तुम्ही घाण होणार नाही याची हे करा. अरे आपण आपल्या घरातला संडास नाही का धुवत?
तुम्ही गेलात, आधीच्या लोकांनी जर घाण केली असेल तर तुम्ही पाणी टाका, स्वच्छ करा, तुम्ही जा पुन्हा स्वच्छ करा, काय फरक पडतो? आपले कितीतरी ऐकलेलं आहे हो, आपला सगळ्यांचा जन्म स्वातंत्र्यानंतर झालाय, स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये लोकांनी किती काम केलं आपल्याला माहित नाहीये, पण ज्या गोष्टी वाचलीत तर सेनापती बापट संडास धुवत असत म्हणे. मग आपल्याला काय हरकत आहे? एखाद्या ठिकाणी आपण गेलो, घाण दिसली तर तुम्ही पाणी, बरं तिथे ना असं नसतं की झाडू बिडू नसतात, त्या तिथे असतात, काय फरक पडतो तुम्ही झाडलेत तर? तिथं एखादं कागद बिगद पडलेत, उचला, ते मैयामध्ये जातं, त्याचं प्रदूषण होतं. कागद उचला, तुम्ही कागद, अंगण झाडाला मदत करा. ज्या बायकांना येतं त्यांनी काय पोळ्या बिळ्या करायला मदत करावी, भाजी चिरायला मदत करावी. आम्ही आलो की तयार भोजन चाहिए असं नका ना. त्यांना काही खरोखरी म्हणजे जे काही शेतकरीच आहेत सगळे, 95-99% शेतकरी लोक आश्रमांना मदत करतायत. मध्य प्रदेशामध्ये आपल्यासारख्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्री नाही, आणि एवढाले मोठाले किती जरी त्यांची जुनी घरं आहेत म्हणून आपल्याला वाडे वगैरे आहेत, मोठे श्रीमंत असतील असं वाटतं, तसं नसतं हो त्यांचं. सामान्य लोक आहेत सगळे, आणि मुख्य म्हणजे चोर नाही आहेत हो, इतके चांगले आहेत ना. आता माझ्या बाबतीत तर खरोखरी आता काही नाही, ते मी पडली आता 8 दिवसापूर्वी गेले तर त्या अनिलने कांतीलाललाही सांगितलं, त्या स्नेहललाही सांगितलं मैया पडली, म्हणजे त्याला काळजी वाटली माझी. त्या दिवशी काय झालं त्याला फोनच उचलला नाही त्याने, म्हणजे कदाचित चार्जिंगला लावला असेल किंवा फोन दुसरीकडे कुठेतरी ठेवून गेला असेल. मग मी त्याच्याकडे गेले नाही, मी सरळ स्टेशनवरती गेले आणि तिकीट काढून आले. पण असं म्हणजे त्याला काळजी वाटली. आणि नाशिकची कोण आहे तर स्नेहल, त्यांनी लगेच स्नेहलला कळवलं की बाबा ताई पडली. असं खूप चांगले लोक आहेत, चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या त्यांना माहित नाहीत. खुशाल माझी तर बॅग किती जण घेतात. आत्ताची एक मागच्या वर्षीच्या परिक्रमेतला 2 वर्षापूर्वीचा सांगते. एका ठिकाणी आम्ही ह्याच्याहून चाललो होतो, बर्गी ग्वारीहून. ग्वारी दक्षिण तटावर ग्वारी गाव आहे, गावात जावं नाही लागत, मधून जंगलातनं एक रस्ता आहे, त्याने आम्ही चालत होतो. त्या ग्वारीच्या तिथे एका आश्रमामध्ये आम्ही संध्याकाळी राहिलो होतो. छोटासा झोपडीवजा आश्रम होता, आम्ही जास्त नव्हतो, 5-6 लोक होतो. तर तिथे ती गाय बांधायला खुंटी जमिनीत कुरलेली, ती मला पहाटे दिसली नाही, तर माझ्या ठेच लागली, चांगलंच रक्त वगैरे आलं पायामधनं. मग मी पट्टी वगैरे मी लावलेली होतं माझ्याजवळ ते. तर ती जी बरोबर माणसं होती, माझा पाय दुखतोय म्हटल्यावरती एक नाला पार करायचा होता, तर मी बूट काढते, नहीं म्हणे मैया बूट नहीं निकालना, पानी जाएगा उतना, इतना लगा है आपके पैर को, बूट नहीं निकालना. मैं बोली बूट नहीं निकालू तो भीग जाएंगे सब बूट, फिर कैसे चलूंगी. त्या माणसाने किती उपकार त्याचे मी कधीच फिटणार नाहीत. त्या माणसाने मला त्याच्या पाठोंगळीला घेतलं. परिक्रमेत चालल्यावर 4-2 महिन्यांनी आपलं वजन कमी झालेलं असतं, थोडं वजन कमी होतं माझं झालेलं, पण त्यांनी मला पाठोंगळीला घेतलं आणि तो नाला पार केला. आणि तिथून पुन्हा सगळी माझी बॅग त्या दिवशी त्यांनी धरती कछारला आम्ही मुक्कामाला जाईपर्यंत त्यांनी माझी बॅग, स्वतःची पण आणि त्याची पण. ह्या वर्षीच्या मुखपृष्ठावर जो फोटो आहे तो त्यांचाच आहे. तेच 4 जण माझ्या पुढे चालतायत, मी मागून त्यांचा फोटो काढलेला आहे. असे खूप चांगले लोक आहेत. अहो तुम्ही म्हणाल तर असं काही चमत्कार वगैरे किंवा अश्वत्थामा वगैरे मला नाही हो भेटला. त्यांच्या रूपात माणसाची माणसाचं असलेलं नातं घट्ट होतं तिथे. आता तुम्ही दुसऱ्यांचं विचारा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.